आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यरात्री विधानसभेत सोलापूरच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. रात्री 1 वाजता विधान भवनात बोलताना त्यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न मांडले. सोलापूरच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणीचा उल्लेख करत ते तातडीने सोडवावेत अशी मागणी सरकारकडे केली. तसेच सोलापूरच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केलं. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अर्थसंकल्पावरती चर्चा करण्याची संधी आपण दिली. काल सुरू झालेली चर्चा आज दुसरा दिवस सुरू होऊन रात्रीचे 1 या ठिकाणी वाजलेले आहेत. सर्वप्रथम सर्वाधिक 11 वेळा महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प सादर करणारे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आज हा जो महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालेला आहे तो एका अर्थाने ऐतिहासिक आपल्याला म्हणावं लागेल. त्याचं कारण सुद्धा असंच आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. राज्याची एकंदरीत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणत असताना विकसित महाराष्ट्राचे जनक म्हणून ज्यांना येणाऱ्या पिढ्यानपिढ्या ज्यांची ओळख राहणारे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हे अर्थसंकल्प सादर करताना प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन या 4 स्तंभांवरती आधारित असलेला हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे. एका अर्थाने आपण म्हणलं तर वचनपूर्ती आणि शब्दपूर्ती करणारा हा अर्थसंकल्प आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विशेषतः भाजप व महायुती सरकारने आश्वासित केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू. म्हणून या शासनाने या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाली आणि या योजनेतनं जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपयाचं कर्जमाफी मिळणार आहे आणि एक मोठा आधार या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी मी या सरकारचं धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो. महाराष्ट्राचं सरकार दूरदृष्टी ठेवून काम करणार हे सरकार आहे हे पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आहे. कारण का शेतीमध्ये AI वापर करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही पाहिलंय की विरोधकांनी प्रत्येक गोष्टीला राजकारण करून द्वेष करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं आहे. एक नौखा आमदार म्हणून आम्ही ह्या सभागृहामध्ये कामकाज करत असताना मागच्या 4-5 दिवसात आम्ही ऐकतोय की AIचा वापर तुम्ही शेतीमध्ये करताय, एकीकडे राज्यात मोबाईलला रेंज नाही आणि हा सरकार AIचं धोरण करताय असे द्वेषपूर्ण वक्तव्य या सभागृहात आम्हाला ऐकायला मिळालं. जर आपल्या पूर्वीच्या सरकारने बाड्या वस्त्यांवरती टेलिफोन पोचलेला नाही आहे आणि मोबाईलवरती काम करायचं का असा जर विचार केला असता तर ह्या भारत देशात आणि या महाराष्ट्रात मोबाईलची 3G ते 5Gची क्रांती झाली नसती. म्हणून मी मुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानतो की शेतीमध्ये AIचा वापर केल्यानंतर जागतिक स्तरावरती शेतकऱ्यांना व्यासपीठ चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचं काम या माध्यमातून होऊ शकतो. हे या सरकारने सिंचन आणि पाण्यावरती अतिशय प्रभावीपणे काम करत असताना 2047 पर्यंतच्या दरडोई प्रतिदिन 55 लिटर आणि शहरी भागातील 135 लिटर पाण्याचं उपलब्धतेचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलं आहे. यामुळे मला खात्री आहे की अतिशय योग्य दिशेने हे सरकार काम करतंय. अध्यक्ष महोदय, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आपण अनेक वर्षापासून पाहतोय की पूर आल्यानंतर पाणी हे खाली कर्नाटकात सोडून द्यावं लागतं आणि त्याही ह्याच्यावरती या सरकारने जवळपास 2240 कोटी रुपयाचा प्रकल्प जागतिक बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून घेऊन कृष्णा खोऱ्याचं पाणी हे पुराचं पाणी भीमा खोऱ्यात आणल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळ भागात हे पाणी मिळवल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना देखील न्याय मिळणार आहे. समोरच्या म्हणण्यापेक्षा कोपऱ्यात बसणाऱ्या विरोधकांनी सुद्धा या सभागृहाचं किंवा या अर्थसंकल्पाचा अभ्यास न करता या अर्थसंकल्पात मराठवाड्यावरती कुठल्याही प्रकारच्या पाण्यावरती निधीची तरतूद नाही असं अभ्यास नसलेलं वक्तव्य केलं. कदाचित त्यांनी अर्थसंकल्प समजून घेतला नसावा. अध्यक्ष महोदय, वैनगंगा आणि नळगंगा या 2 नदीजोड प्रकल्पावरती जवळपास 94,968 कोटी रुपयाची तरतूद हे सरकार करत असल्यामुळं अनेक वर्ष नाही तर अनेक पिढ्यांचा आशीर्वाद मिळण्याचं काम हे सरकार करतोय. आणि मला यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून अध्यक्ष महोदय अभिनंदन करायचं आहे. शेतीबरोबर
राज्यातल्या अनेक शहरातल्या पाणी पुरवठ्यावरती हे सरकार प्रभावीपणे काम करत असताना जागतिक बँकेच्या माध्यमातून जवळपास 5,860 कोटी रुपयाची तरतूद नागरी जल पुरवठ्यावरती हे सरकार करत असताना अध्यक्ष महोदय, माझ्या सोलापूर शहराच्या दररोज पाणी पुरवठ्यासाठी देखील या सरकारने 892 कोटी रुपयाची मंजुरी दिली आणि त्याचं टेंडर सुद्धा प्रसिद्ध केलं होतं. परंतु जागतिक बँकेच्या सूचना काही त्या ठिकाणी सुधारित आल्या आणि जवळपास तेही आता सुधारित योजना 1200 ते 1300 कोटी रुपयाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की हे सरकार त्या 1300 कोटी रुपयाच्या योजनेला लवकरच मंजुरी देऊन त्याचं पुन्हा एकदा टेंडर निघून खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष या ठिकाणी काम होणार आहे. मी या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. एकीकडे विरोधक टीका करायचे की हे लाडकी बहिणीची योजना बंद होणार आहे आणि पहिल्या वर्षी सुद्धा या योजनेला भरभरून तरतूद होती. याही वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेला तरतूद ठेवून ही योजना सुरू ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मी या सरकारला विनंती करेल की आपण अंगणवाडी सेविकांच्या आर्थिक नियोजनाबाबत अनेक चांगले प्रभावी काम करत असताना कोरोनासारख्या महामारीच्या काळात सुद्धा प्रभावीपणे शेवटच्या घटकापर्यंत जाऊन कोणी काम करण्याचं प्रामाणिक काम केलं असेल तर आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्यासाठी हे सरकार काम करतं. यासाठी मी सरकारचं आभार मानेल. अध्यक्ष महोदय, एकीकडे युवा शिक्षण क्रीडा याच्यामध्ये भरीव काम करत असताना नवी मुंबईत जवळपास 6 देशांचं विद्यापीठ येत आहे आणि याच धर्तीवर 8 ते 10 शैक्षणिक शहरे विकसित करण्याचा संकल्प या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. माझ्या सोलापूर शहराचं अभियांत्रिकी महाविद्यालय हे 1966 साली मंजूर झालेलं असताना ते अन्य शहरात वळवण्यात आलं होतं. जवळपास 50 ते 60 वर्ष आम्ही त्या अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी संघर्ष करतोय. मागच्या 3 वर्षा अगोदर चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केलं की सोलापूरला अभियांत्रिकी महाविद्यालय आम्ही सुरू करू. कालच मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय चंद्रकांत दादांना याबाबतच्या सूचना दिल्या आहे की याच जूनमध्ये हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तुम्ही तातडीने मागवून घ्या. स्वतः चंद्रकांत दादा पाटील हे दिल्लीला या AICTEच्या मंजुरीसाठी जाणार आहेत. मला विश्वास आहे की हे सरकार येणाऱ्या वर्षात आमच्या सोलापूर जिल्ह्याला अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सुरू करून देईल. त्याचबरोबर स्टार्टअप्स युनिफॉर्म महाराष्ट्रामध्ये जवळपास महाराष्ट्र 1 नंबर येत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील उद्योग व्यवसायाला सुद्धा पाठबळ देण्याचं गरज आहे. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. सोलापूरचा विडी उद्योग अडचणीत येत असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी युनिफॉर्मच्या उद्योगावरती अध्यक्ष महोदय काम करण्याची गरज आहे आणि ते हे सरकार या ठिकाणी काम करेल अशी मी आपल्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो. वारसा आणि संस्कृती जपत असताना महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांसाठी हे सरकार विविध ठिकाणी काम करत असताना माझ्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर महाराजांचं स्मारकचं काम सुद्धा अनेक वर्षापासून रखडलेलं होतं. आता असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे अध्यक्ष झाल्यापासून जागा निश्चिती करण्याचं काम ते करतायत. येणाऱ्या काळात लवकरच हे स्मारकाचं काम सुरू होऊन याला भरीव तरतूद व्हावी अशी मी आपल्याला अपेक्षा करतो. माझ्या मतदारसंघातील धर्मवीर संभाजी महाराजांचं जे तलाव आहे त्याचाही जर विकास झाला तर पर्यटनाला एक चांगलं ठिकाण त्या ठिकाणी मिळेल. तलावाचं संवर्धन सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि सोलापूरला अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर या दर्शनाला येणाऱ्या लोकांना शहरात एक चांगलं पर्यटन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अध्यक्ष महोदय, 5 ज्योतिर्लिंगाचं विकास कामं करत असताना या सरकारने अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर यासाठी सुद्धा एक परिक्रमा मार्ग केला तर अधिक सुलभचं दर्शन या लोकांना या ठिकाणी होणार आहे. अध्यक्ष महोदय, सोलापूरला राज्यभरातनं लोक तुळजापूरच्या दर्शनाला येतात, वारीच्या वेळेस पंढरपूरच्या दर्शनाला येतात. तर जे MTDCचं सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष आपण त्या ठिकाणी करत असताना एखादं मोठं पर्यटन रिसॉर्ट त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात उभारणं गरजेचं आहे आणि हे सरकार त्यासाठी काम करेल अशी मला निश्चितच अपेक्षा आहे. आज विमानसेवेच्या बाबतीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम करत असताना राज्यातील अनेक विमानतळाला नाईट लँडिंग सुरू करण्याचा निर्णय सुद्धा या सरकारने केलेला आहे. अध्यक्ष महोदय, सोलापूर शहरातील विमानसेवा सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे सुरू आहे. आमच्याही शहराचं नाईट लँडिंग सुरू होण्यासाठी या सरकारने प्रयत्न करावं. सोलापूर विमानतळाच्या शेजारी असलेल्या नई जिंदगी भागातलं जे काही अतिक्रमण आहे त्यामुळं इथली नाईट लँडिंग व्यवस्था अडचणीची ठरत आहे. याबाबत काही लोक
कोर्टात गेलेले आहेत, तर मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल की चांगले सरकारी वकील याच्यावरती नेमून हे प्रकरण लवकर निकाली काढून सोलापूरमधून लाईट लँडिंग सुरू करण्यासाठी या सरकारने प्रयत्न करावे. मी सरकारचा आभार मानतो की आपण सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या 84 किलोमीटर रेल्वेचा मार्ग आपण सोलापूरला मंजूर करून दिलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय मंजूर झालेले आहेत, त्याच पद्धतीने माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी आणि विनंती आहे की ज्या क आणि ड वर्गाच्या महापालिका आहेत यांच्या डीपी रस्त्यांसाठी सुद्धा अशी एखादी योजना उपलब्ध होणं गरजेचं आहे. कारण का त्या महापालिकांकडे कुठल्याही प्रकारचं आर्थिक उत्पन्न नसतं आणि नगरसेवकांपासून आमदार असेल, खासदार असेल, हे सगळ्या मतदारांना डोळ्यासमोर ठेवून छोट्या रस्त्यांना निधी देतात. परंतु जे रस्ते 12 मीटर किंवा 18 मीटरपेक्षा मोठे निधी आहेत रस्ते आहेत, त्याला जर महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय योजना होती, तसं अमृतकाल जर योजना या ठिकाणी पुन्हा एकदा आली तर शहरातले डीपी रस्ते नव्याने विकसित होतील आणि यातनं शहराचा विस्तार होऊन महापालिकेचं उत्पन्न सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय वाढणार आहे. आणि सोलापुरातील MIDC भागामध्ये आणखीन एखादी MIDC होणं गरजेचं आहे. कारण का आता सगळ्या MIDCतल्या जागा पूर्ण झालेल्या आहेत आणि रेनगर असेल, गोदुताई परुळीकर असेल, या सगळ्या कामगार भागामध्ये आणखीन एखादी MIDC उपलब्ध झाली तर चांगले उद्योग सोलापूरला येतील आणि सोलापुरात अतिशय प्रभावीपणे काम करणारं त्या ठिकाणी कामगार वर्ग, उद्योजकांना चांगल्या पद्धतीने मिळेल. अध्यक्ष महोदय, हे महायुती सरकार आतापर्यंत 1,20,000 पदभरती करून आता आणखीन 75,000 पदभरती करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे. या माध्यमातून मी या सरकारला विनंती करेल की सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 1300 पदं आता नव्याने त्या ठिकाणी रिक्त होत आहेत. त्या लोकांची पदभरती सुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि गंभीर प्रश्न मी या सभागृहाच्या निदर्शनास या माध्यमातून या ठिकाणी अध्यक्ष आणतोय की सोलापूर महानगरपालिकेचे 249 कर्मचारी हे जवळपास 1995 पासून महापालिकेमध्ये रोजंदारीवरती काम करतात. यांच्यापैकी काहींचं निधन झालेलं आहे. काही लोकांचे जवळपास 80% लोक उद्याच्या 2-3 वर्षामध्ये रिटायरमेंटला जाणार आहेत. परंतु अद्यापी या लोकांना कायम करण्यामध्ये कुठंतरी यापूर्वीचं सरकार कमी पडलेलं आहे. परंतु कालच्या कोल्हापूरला ज्या पद्धतीने न्याय दिला त्याच आधारावरती आपण सोलापूर महानगरपालिकेतील 249 कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ह्या सरकारने तातडीने लवकरात लवकर कायम कराल ही अपेक्षा आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना करतो. आणि अध्यक्ष महोदय, मी शेवटचं या ठिकाणी बोलताना सांगेल की या अर्थसंकल्पाच्या काळात PWD विभागाकडनं प्रत्येक आमदारांना जवळपास 25 ते 30 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला. ते कामं मंजूर देखील झाले. परंतु मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातनं अध्यक्ष महोदय येतो. हा माझा पूर्णतः शहरी मतदारसंघ आहे. म्हणजे माझ्यामध्ये कुठलेही स्टेट हायवे किंवा MDR नसतात. त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी निधी मिळाला नाही. परंतु बाकीचे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात असणाऱ्या आमदारांना प्रत्येक मंत्र्यांकडनं, प्रत्येक खात्याकडनं निधी मिळतो. आम्हाला मात्र पूर्णतः नगर विकास या एकाच खात्यावरती अवलंबून राहावं लागतं. आम्हाला अन्य खात्याकडनं निधी मिळत नाही. तर आमच्यासारख्या पूर्ण शहरी भागातल्या विधानसभेला काही अतिरिक्त निधी या सरकारने त्या ठिकाणी जर उपलब्ध करून दिला तर आमच्या मतदारसंघातला विकासही ग्रामीण भागातील आमदारांच्या इतक्या तुलनेनं होईल. आणि अध्यक्ष महोदय, सोलापूर हे कामगारांचं शहर आहे. जवळपास 1 लाखाहून अधिक कामगार सोलापूर शहरात काम करतात. अत्यंत गरीब कामगार वर्गाला चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल सोलापूरला त्या ठिकाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे. सध्या सोलापुरात डॉक्टर वैश्यपायन रुग्णालय जे आहे, मेडिकल कॉलेज आहे, त्यांचं संलग्न असलेलं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय आहे. परंतु स्वतःचं असं आरोग्य विभागाचं एक मोठं हॉस्पिटल किमान 200-250 बेडचं जर सोलापूरला उपलब्ध झालं तर ह्या कामगार भागातील लोकांची सुद्धा सोय होणार आहे. आणि सोलापूर हे सीमावर्ती भाग असल्यामुळं तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातले लोक या ठिकाणी उपचाराला येत असतात. आणि वारीसाठी किंवा या धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी सोलापुरातील शासनाच्या रुग्णालयामध्ये चांगलं उपचार या ठिकाणी घेता येऊ शकेल. आणि अध्यक्ष महोदय, अक्कलकोटला जाण्यासाठी जो महामार्ग सोलापूर शहरातनं जातो तो अक्कलकोट रोड पाणी टाकीपासनं महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी एखादा उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग होणं गरजेचं आहे. रोज त्या ठिकाणी अपघात होतात. जवळपास 1 लाख लोक त्या भागात राहत असल्यामुळं पर्यायी रस्ता त्यांना नाही आहे. तर हे काम जरी
केंद्र सरकारचं असलं, नितीन गडकरी साहेबांच्या खात्यात असलं, तरी मुख्यमंत्री महोदय व महाराष्ट्र सरकारने यासाठी पाठपुरावा करून मागणी करून लवकरच लवकर तो सोलापूर शहरातला उड्डाणपूल सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करून द्यावं अशी मागणी आपल्या माध्यमातून करतो. या राज्याचं अतिशय विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मांडला आणि महाराष्ट्र अतिशय योग्य दिशेने या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत. यासाठी मी ह्या सरकारचं अभिनंदन करतो. आणि आज अध्यक्ष महोदय, हा आमचा 4था अधिवेशन आहे आणि दुसरा अर्थसंकल्प आहे. या गोष्टी या ठिकाणी समजत असताना आम्ही पाहिलोय की इथं बसलेला विरोधक हे सातत्याने कुठेतरी या सरकारवरती फक्त द्वेषातनं टीका करतो. इथं सभागृहामध्ये सरकारच्या चुकीच्या बाजूवरती बोलायचं आणि खाजगीत जाऊन त्याच मंत्र्यांकडनं त्याच सरकारने जाहीर केलेल्या निर्णयातनं निधी मिळावी किंवा कामे व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करायचं. कोणीतरी सभागृहात बोललं की समृद्धी महामार्गावरनं किती लोकांनी प्रवास केला, परंतु मी त्याच लोकांना प्रश्न विचारेल की आपण उभे आहात मुंबई एक्सप्रेसवेचा आपण वापर करता, आपण कधी जुन्या मुंबई मार्गाने गेलेले आहेत का? आज हे सगळे लोक अटल सेतूचा वापर करतात, कोस्टल रोडचा वापर करतात. ज्या ज्या गोष्टी दूरदृष्टी ठेवून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या महाराष्ट्राला दिल्या त्या सगळ्या गोष्टीचा वापर हे विरोधक या ठिकाणी करत असतात. आणि लाडकी बहीण योजना सुद्धा या लोकांनी त्याचे जाहीरपणे त्या ठिकाणी स्टॉल लावून लोकांना लाभ देण्याचं काम सुद्धा या लोकांनी केलं. तर विरोधकांनी सुद्धा फक्त द्वेष न करता काही उणिवा त्रुटी असतील तर त्यांनी ते शासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, पण जे चांगलं आहे त्या चांगल्याला चांगली बनण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावी अशी अपेक्षा मी विरोधकांकडूनही करतो. आपण मला या ठिकाणी रात्रीचे 1:18 झालेत बोलण्याची संधी दिलात, याबद्दल आपलेही आभार मानतो. मंत्री महोदय जिरवळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आभार मानतो. आणि आमचे पक्षाचे प्रतोद रणधीर सावरकर साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करून बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचंही आभार मानताना आमचे सहकारी आमदार हेही या ठिकाणी आमच्यासाठी उपस्थित आहेत, त्या दोन्ही आमदार बंधूंचेही मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.